तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत उकडीचे मोदक. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचे असे. तर तुम्हीही घरी मोदक बनवले असतील, त्याला क्रॅक जात असतील किंवा उकड व्यवस्थित येत नसेल, तर तुमचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. तर आपण हे मोदक बनवल्यानंतर दिवसभर अगदी सॉफ्ट असे राहतात आणि खायला तर अगदी छान असे लागतात. तर हे पहा, अगदी मऊसूत आणि सॉफ्ट असे राहणारे आपले हे मोदक कशा प्रकारे बनवायचे अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, मी इथे त्यासाठी पीठ दळून आणलेलं आहे. तर आपण हे पीठ तांदळाचं पीठ घेणार आहोत. त्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ 1.5 किलो असा घेतलेला आहे आणि अगदी पावशेर असा राशनचा तांदूळ घेतलेला आहे. राशनच्या तांदूळामुळे फुलतातही खूप छान आणि इंद्रायणी तांदळामुळे आपल्या मोदकाचा वास म्हणजे टेस्टही छान येते आणि स्मेलही छान येतो. आणि त्यामध्ये 1 वाटी एवढा साबुदाणा टाकलेला आहे. म्हणजे मेजरिंग कपाने पाहाल तर मी इथे 1 कप एवढा साबुदाणा ॲड केलेला आहे आणि छान असं अगदी बारीक दळून आणलेला आहे. तर आपण हे पीठ दळून आणल्यानंतर सोजीच्या म्हणजे 0 नंबरच्या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही घरी पीठ वगैरे करण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नका. तर आपण इथे सुरुवातीला उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून एवढं पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला सर्व मेजरमेंट हे एकाच वाटीने घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे 1 वाटी भरून एवढं दूध ॲड केलेलं आहे. तर मला इथे 2 वाट्या भरून एवढं पीठ घ्यायचं आहे. त्यामुळे मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही इथे पूर्णपणे दूध घेतलं तरीही चालेल. दूध घेतल्यामुळे आपले मोदक खूप छान असे पांढरे शुभ्र होतात आणि मऊसूत राहण्यासही मदत होते. त्यामुळे मी इथे दूध ॲड केलेलं आहे. तर हे पहा, मी इथे 2 वाटीसाठी एवढं तूप वापरलेलं आहे. तूप इथे खूप जास्त वापरायचं नाही. खूप जास्त तूप झालं तर आपण जेव्हा पाकळ्या तयार करतो म्हणजे मोदकासाठी छान अशा पाकळ्या तयार करतो त्यावेळेस त्या पाकळ्या चिकटल्या जात नाहीत. आणि खूप कमीही ॲड करायचं नाही. थोडीशी शाईन येते आणि टेस्टही येते. तर आपण यामध्ये फक्त सुरुवातीला तूप ॲड केलेलं आहे. मी मीठ इथे पिठामध्ये ॲड करून घेणार आहे. तर आपल्या इथे दुधाला या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला वाटी दाखवते. वाटी खूप जास्त फुल वगैरे भरून घ्यायची नाही. अशा प्रकारे सपाट ठेवायची आहे. म्हणजे जेव्हा आपण दूध वगैरे घेतो त्यावेळेस अशा प्रकारे सपाट असते. खूप गच्च भरून आपण वाटी घेतली तर आपल्याला इथे पाणी कमी पडू शकते आणि आपली ही उकड अगदी मऊसूत येणार नाही. त्याला थोडंसं पाणी कमी पडलं की आपली उकड कोरडी कोरडी होऊ शकते. तर हे पहा, इथे मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. तर आपण हे पीठ थोडं थोडं करून छान अशी याची उकड काढून घेऊया. तर तुम्ही इथे चमच्याने हाटून घेतलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही इथे बेलनंही वापरू शकता. तर हे पहा, मी इथे बेलण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे छान असं हाटून घेणार आहे. आपलं हे पूर्ण पीठ छान अशी उकड तयार करून घेऊया. मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं करून पीठ मिक्स केलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही जर सुरुवातीलाच बनवत असाल तर तुम्ही अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. आणि जर कोणी सोबतीला नसेल तर मी अशा प्रकारेही दाखवलेलं आहे. एकटीनेही मिक्स केलं तरीही अगदी उकड छान अशी होते. तर आपण ही उकड बनवायला सुरुवात केली की आपण इथे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. उकड अगदी छान अशी मिक्स करून झाली की आपण झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनटंही उकड बाजूला ठेवून देणार आहोत. तर हे पहा, आपण इथे त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत. तर मी इथे पुन्हा एकदा 30 वाटी घेतलेली आहे आणि मी हे ओलं नारळ छान असं खोवून घेतलेलं आहे. तर मी इथे 2 वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे. आपल्याला ओलं नारळ घेताना पाठीमागचे सालं काढून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी छान असं आपलं इथे. तर हे पहा, मी इथे नारळ टाकल्यानंतर एखाद मिनिटभर परतवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी एवढा किसून घेतलेला गूळ ॲड करत आहे. तर आपल्याला इथे गूळ अगदी किसून घ्यायचा आहे. मोठाले खडे वगैरे घ्यायचे नाही, जेणेकरून आपला गूळ एकसारखा असा मेल्ट होईल. तर हे पहा, गूळ इथे अगदी छान असा मिक्स केल्यानंतर सुरुवातीला आपलं हे मिश्रण अगदी पातळ झालं असं वाटेल आणि एखाद मिनटाभरानंतर म्हणजे अगदी 2 ते 3 मिनटं आपण छान असं मिक्स करत राहिलो की आपलं हे मिश्रण पुन्हा एकदा घट व्हायला सुरुवात होते. पण आपल्याला हे मिश्रण सारखं असं ढवळत राहायचं आहे. आपण हे मिश्रण असंच जर सोडून दिलं तर खाली गूळ करपण्याची शक्यता असते. तर हे पहा, 2 ते 3 मिनटानंतर आपलं इथे मिश्रण छान असं परतलं गेलेलं आहे. तर इथे मिश्रण थोडंसं पातळ आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करून घेणार आहे. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे आपलं हे मिश्रण पटकन कोरडं होण्यास मदत होते आणि खूप जास्त जर तुमचं मिश्रण कोरडं झालं तर त्यामध्ये अगदी 1 चमचा भरून एवढं दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आणि आपलं हे मिश्रण
अगदी परफेक्ट झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर आपलं हे मिश्रण कढाई सोडायला सुरुवात करते किंवा मग आपण साईडने चमचा असा पुसून घेतला की तोही गोळा असा खाली पडतो, म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असं समजायचं. तर आपण हे मिश्रण गरम असताना यामध्ये जायफळ पावडर किंवा वेलची पावडर काही ॲड करायचं नाही. तर हे मिश्रण अगदी थंड झालं की मी यामध्ये वेलची पावडर आणि काजू बदाम पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काहीही ॲड करू शकता, जसे की खसखस, विलायची पावडर वगैरे. तर हे मिश्रण आपलं इथे थोडंसं मी इथे परतून घेणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे गोळा इथे खाली पडला की आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि मिश्रण हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर हे मिश्रण आणखी थोडंसं कोरडं होणार आहे. तर हे पहा, आपलं इथे उकळई अगदी थोडीशी अशी गरम आहे, तेव्हाच आपण ही छान अशी हाताने मळून घ्यायची आहे. तर तुम्हाला जर नाही सहन झाली तर तुम्ही तांब्याच्या ग्लासाच्या साहाय्यानेही अशा प्रकारे सुरुवातीला मळून घेऊ शकता. तर मी थोडंसं असं थंड पाण्यामध्ये हात बुडवूनही ही उकड अगदी मळून घेत आहे. खूप जास्त हाताला चिकटली तर आपली उकड फसली असं समजायचं. तर आपली इथे उकड अगदी परफेक्ट झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर मी एक गोळा पुन्हा एकदा कढाईमध्ये ठेवून दिलेला आहे आणि तो छान असा सुती कपड्याने बांधून ठेवायचा आहे. आणि एक गोळा मी अशा प्रकारे डब्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा उंडा तोडून घेतो त्यावेळेस आपण हा डब्बाही झाकण लावून ठेवायचा आहे. आणि म्हणजे आपले पारी अगदी छान अशी तयार होते आणि आपल्या उंड्याला क्रॅक जात नाहीत. तर आपण हा उंडा छान असा हातावर मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर आणि प्रेस केल्यानंतर आपल्या या उंड्याला बिलकुलही क्रॅक जात नाहीत. हे पहा, तुम्ही पाहू शकता क्रॅक नाही गेले तर आपली इथे उकड अगदी परफेक्ट झालेली आहे. तर हे पहा, मी इथे हातावर अशा प्रकारे पारी तयार करून घेणार आहे. पीठ जर आपलं गरम असेल तर पारी पटकन अशी रुंदल्या जाते आणि थंड झालेलं असेल तर पारी पटकन अशी रुंदल्या जात नाही. तर हे पहा, तुम्ही हवं तर इथे मशीनवरही पाऱ्या तयार करून घेऊ शकता. आपण जे पापडसाठी पुऱ्यासाठी वापरतो त्या मशीनवर, किंवा मग तुम्ही पोळपाट बेलण्यानेही पारी तयार करून घेऊ शकता. पण अशा प्रकारे हाताने पारी तयार केल्यामुळे अगदी आपल्याला परफेक्ट एकसारखी अशी पारी मिळून जाते. तर मी इथे एक मोठा चमचा भरून आपलं हे सारण यामध्ये ॲड करून घेणार आहे. सारण भरण्यास अजिबात कंजूशी करायची नाही. आपण मोदक खातोय म्हणजे त्याची परफेक्ट अशी टेस्ट आपल्याला यायलाच हवी. तर हे पहा, मी इथे मोदकाला अशा प्रकारे कळ्या करून घेत आहे. तर आपण इथे वरती कळी केल्यानंतर खालीही थोडंसं प्रेस करत जायचं आहे, म्हणजे आपली पूर्ण आपण जेव्हा मोदक क्लोज करतो तेव्हा आपली मोदक अगदी छान अशा कळ्या उठून येतात. तर हे पहा, मी या 3 बोटाच्या सहाय्याने छान अशा आपल्या मोदकाला कळ्या पाडून घेणार आहे. तर आपलं इथे खालीपर्यंत जिथपर्यंत बोट जातं तिथपर्यंत आपण ही कळी प्रेस करून घ्यायची आहे. तर हे पहा, मी इथे कळ्या पूर्ण पाडून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे खालच्या हातावरही आपला मोदक फिरला गेला पाहिजे आणि वरच्या हातानेही मोदक अगदी छान असा फिरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण कळ्या क्लोज करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपला इथे मोदक अगदी छान असा तयार आहे, कुठेही क्रॅक वगैरे गेलेला नाही. तर अशाच प्रकारे आपण आणखी मोदक तयार करून घेऊया. तुम्ही हवं तर याचं वरचं टोक कमीही करून घेऊ शकता. तर हे पहा, आपण इकडे मोदक तयार करायला घेतले की लगेच इकडे स्टीमर गॅसवर ठेवायचं आहे. तर मी यामध्ये केळीची पानं ठेवलेली आहेत. तुम्हाकडे जर हळदीची पानं अवेलेबल असतील तर तुम्ही तेही घ्यायचे आहेत. त्याने स्मेलही खूप छान येतो आणि मोदकाची टेस्टही खूप छान येते. तर इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर हे मोदक ठेवताना आपण असेच न ठेवता थोडेसे फक्त बुडाला पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी पटकन असे निघले जातात. जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पानं नसतील तर तुम्ही खालच्या या जाळीला तेल लावून त्यावरही मोदक ठेवू शकता. तर हे पहा, आपण हे सर्व मोदक एक एक करून ठेवून घेऊया आणि हे फुल गॅसवर आपण 10 मिनटं याला उकड काढून घेऊया. तर जर आपण हे 10 मिनटापेक्षा खूप जास्त वेळ याची उकड काढून घेतली तर हे कलर याचा काळाही होतो आणि खाण्यासही अगदी चिवट असे लागतात. तर आपली इथे 10 मिनटं उकड काढून झाल्यानंतर मी हे मोदक साईडला काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे पांढरशुभ्र झालेले आहेत. तर आपण हे मोदक थोडेसे थंड झाले की दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. अगदी गरम गरम हे उचलायचे नाही, नाहीतर तुटल्याही जातात. त्यानंतर मी इथे थोडीशी केसर अगदी गरम दुधामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि ती आपण यावरती टाकून घेऊया. तर हे पहा, मी तुम्हाला इथे एक मोदक फोडूनही दाखवत आहे. किती छान असा दिसतो आहे आणि आपण त्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया. तूप टाकल्यामुळे मोदकाची टेस्ट अगदी दुप्पट होते
आणि खायलाही अगदी सोने पे सुहागा एकदम छान असा लागतो. तर तुम्हाला आपली ही उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.